कधी-कधी रानडुकरांची शिकार करण्याच्या नादात निष्पाप मानवांना सुद्धा आपला जीव गमवावा लागला आहे आणि अशा घटनेची प्रचिती आपल्याला आलीच आहे। मनोर जवळील बोरशेती जंगल प्रकरण हे काही नवीन नाही। बोरशेती येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेत शिकारीसाठी गेलेल्या त्यांच्याच गटातील एका सदस्याला जंगली जनावर समजून त्यांच्या साथीदारांकडूनच झालेल्या गोळीबारात 60 वर्षीय रमेश जान्या वरठा यांचा मृत्यू झाला। चुकूनच हा गोळीबार झाला तर घाबरलेल्या साथीदारांनी ही बाब 8 दिवस लपवून ठेवली। विशेष म्हणजे या दुर्घटनेत आणखी एक सहकारी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पुढे आले होते। मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचे गूढ कायम राहिले। मात्र गोळीबाराची दुर्घटना घडण्यापूर्वी या शिकारी समूहाने 2 रानडुकरांची शिकारी केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तर एकीकडे पालघर पोलिसांकडून जनसंवाद मोहिमेअंतर्गत अनेक उपयुक्त कामे झाली असून पोलीस व जनतेत सुसंवाद निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत देखील पोलिसांची बीट अंमलदार, पोलीस पाटील व गुप्तचर यंत्रणेला या घटनेची माहिती मिळण्यास आठवड्याचा विलंब झाल्याचे दिसून आले। बोरशेती प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडे 3 गावठी कट्टे सापडल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली असून इतर सदस्यांनी त्यांच्याकडील हत्यारांची जंगलातच विल्हेवाट लावली असे सांगितलं जात आहे। मात्र वन्यजीव गुन्हेगारी ही जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी उद्योगांपैकी एक आहे। शिकार हा वन्यजीव गुन्हेगारीचा एक प्रकार आहे। जगभरातील अनेक प्राण्यांना भेडसावणारा हा सर्वात मोठा धोका आहे। शिकारीमध्ये प्राण्यांची किंवा त्यांच्या शरीराच्या अवयवांची गुन्हेगारी, शिकार आणि व्यापार यांचा समावेश आहे। शिकार करणे बेकायदेशीर आहे। शिकार ही एक पद्धतशीर समस्या आहे जी थांबवण्यासाठी अनेक गटांनी एकत्र येणं आवश्यक आहे। जंगलातील पक्षी, ससे, रानडुक्कर यासारख्या वन्यजीवांची शिकार करण्याच्या छंदावर वन विभागाने दक्षता घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर फास लावून वन्य प्राणी पकडण्याचा प्रकार देखील नियंत्रणात आणणे गरजेचं झालं आहे। तर गावठी कट्ट्यांचा वापर सध्या शिकारी पुरता मर्यादित असला तरी पुढील काळात त्याचा चोरी, दरोडे, मारामारी दरम्यान वापर होऊ शकतो। त्यामुळे त्या दृष्टीने अशा विनापरवाना शस्त्र साठ्यांवर लक्ष ठेवणे व कारवाई करणे आवश्यक आहे। तर सद्यस्थितीत पालघर तालुक्यातील बोरशेती, किराट, रावते, आकोली, शिगाव, आंबेदे, सोमटा, वाडा, खडकोना, बरहानपूर, नानिवली अशा जंगल पट्ट्यात 500 पेक्षा अधिक विनापरवाना गावठी कट्टे, बंदुके असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। हे गावठी कट्टे 10 ते 15 हजार रुपयात सहज मिळत असून त्यांचा आकार लहान असल्याने ते जंगलात घेऊन जाणं सोपं होत आहे। त्या पलीकडे जाऊन 3 भागांमध्ये उपलब्ध होणाऱ्या स्वदेशी बंदुका सहजगत उपलब्ध होत असून जंगलाच्या ठिकाणी जाऊन त्याचे भाग एकत्रित करून थ्रेड बॅरेल पद्धतीच्या बंदुकांद्वारे शिकार केली जात असल्याची माहिती देखील पुढे आली आहे। मात्र अशा शिकारीसाठी परवानाधारक व्यक्तींकडून गोळ्या उपलब्ध करून शिकार करण्याची पद्धती प्रचलित झाली आहे। मात्र या वाढणाऱ्या विनापरवानाधारी बंदुकीच्या प्रमाणावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तसेच वन विभागानं सतर्क होणं गरजेचं आहे। तर रानडुक्कर हा सुरक्षित वनप्राणी असून त्याच्या शिकारीवर निर्बंध आहेत। त्याचबरोबर या प्रजातीची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने गेल्या काही वर्षात पालघर व डहाणू तालुक्यात रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रानडुकरांचा कळप एखाद्या वाडीत किंवा शेतात शिरल्यानंतर संपूर्ण शेती बागायतीचे काही क्षणातच नुकसान केले जाते। रानडुकरांच्या कळपापासून बागायती क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना नसल्याने नाइलाजाने शेतकरी कुंपणावर विद्युत प्रवाह सोडण्याचा प्रकार करतात आणि अशाच एका प्रकारामुळे नंडोरे व शिगाव येथे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या वर्षी 4घांचा विद्युत झटका लागून मृत्यू झाला होता।
मात्र वन्य प्राण्यांची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे। या कायद्या अंतर्गत वन्य प्राण्यांची शिकार केल्यानंतर कठोर शिक्षा केली जाते, त्यात कुठलीही माफी नाही, हे नव्याने सांगण्याची गरज नाही। शिकार प्रकरणात मोठमोठ्या व्यक्तींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे। इतकेच नाही तर वन्य प्राण्यांच्या शिकारी प्रकरणी काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे। हे माहिती असतानाही रोज कुठे ना कुठे वन्य प्राण्यांची शिकार केली जाते आणि त्यांच्या कातड्यांची, हाडांची व इतर अवयवांची तस्करी केली जाते। भारतातील शिकार प्रकरणांना गांभीर्याने घेतले जाते। कुठल्याही प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून वन्यजीव ऍक्ट अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा नोंदविला जातो। मात्र असे असूनही शिकार का केली जात आहे, हा एक अनुत्तरीय प्रश्नच आहे।